मित्रांनो, मी इकडे आलतो आपल्या सोमेश्वर मंदिरामध्ये पाषाणला. तर इथं एवढ्या कलाकृती बनवल्यात लोकांनी, म्हणजे त्यांनी सेटमध्ये. तो भरपूर आहेत. मी फक्त आता त्याचे व्हिडिओ केलेत, नंतर मी त्याला ऑडिओ टाकून पूर्ण लॉग बनवणार आहे आपला. आणि आत्ता भरपूर आहे अजून पण बघायला. माझ्या बॅक साईडला बघितलं तुम्ही तिकडे, सो तिकडे पण भरपूर आहे. आता असा रोड आहे आणि मी तिकडून आलो आहे मागून. सो खूप काही आहे बघण्यासारखं. नक्की पूर्णपणे बघून घ्या, एंडपर्यंत लॉग बघा आणि खूप मस्त वाटेल तुम्हाला पण. आणि शक्य झालं तर व्हिजिट करा मंदिरात. महादेवाचं मंदिर आहे आपल्या, आणि नंतर मग एक सेट आहे त्यांनी बनवलेला, तो पण तुम्ही बघू शकता. तो खूप छान पद्धतीने त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे. तर चलो, मी आता शूटिंग करतो आणि मग आपल्याला परत बॅक टू हिंजवडी जायचं आहे. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय मित्रांनो. इकडे जर आपण बघितलं तर हा आहे आपल्या महादेवाच्या मंदिराचा एंट्रन्स, जिथून आपण आतमध्ये एंट्री करू शकतो. इकडे बघितलं तर इकडे गणपतीचं एक मंदिर आहे आणि वरती बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने त्याची मांडणी केलेली आहे. मंदिराच्या आसपास बघू शकता निसर्गरम्य वातावरण आहे आणि आपल्याला थोडा वेळ विश्रांती करण्यासाठी खूप काही जागा या ठिकाणी आहे. थोडंसं पुढं आल्यानंतर इकडे बघू शकता मारुतीचं एक खूप छानसं मंदिर आहे, छोटंसं, आणि एक्झॅक्ट त्याच्यासमोर आपल्या महादेवाचं मंदिर आहे. महादेवाच्या मंदिराच्या आसपासचा परिसर जर तुम्ही बघितला इथे, तर पूर्णपणे एक असं बसायला किंवा मनाला शांती देणारा परिसर आहे. आणि गार्डन टाईप, म्हणजे इथं खाली गवत आहे ज्याच्यामध्ये तुम्ही विश्रांती करू शकता थोडा वेळ, आणि आपलं जे माइंड आहे ते प्रसन्न होऊन जातं अशा वातावरणात या ठिकाणी. असं खूप छानसा परिसर आहे. दर्शन घेऊन आपण मंदिराच्या बॅक साईडला आलो तर इकडे तुम्ही बघू शकता की पिण्याच्या पाण्याची पण सोय आहे. पिण्यासाठी इथं शुद्ध पाणी ठेवलेलं आहे. आणि त्याच्यासोबतच जर तुम्ही पुढे बघितलं तर एक खूप सारा मोकळा परिसर आहे. म्हणजे मंदिराच्या चारही बाजूने भिंत आहे, बट आतमध्ये या कंपाऊंडच्या आतमध्ये खूप काही स्पेस आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला एकदम प्रसन्न आणि मन शांत देणारं वातावरण या ठिकाणी पाहायला भेटतं. अशा पद्धतीने आपलं घेऊन झालेलं आहे दर्शन. आणि आता दर्शन घेतल्यानंतर ना आपण इकडे पलीकडे जे आहे म्हणजे 12 ज्योतिर्लिंगांचा असं देखावा केलेला आहे, म्हणजे कलाकृती म्हणू शकता. तर ते आपण पाहायला जाणार आहे तिकडे. सो चलो, तिकडे भेटूयात आपण आता. ही आहे मेन एंट्री, ज्याच्या आतमध्ये जाऊन आपण 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेणार आहे किंवा त्याचा देखावा पाहायला भेटणार आहे आपल्याला.
मागे जे बघितले ना आपण ते पूर्ण 12 ज्योतिर्लिंग आहेत. मी प्रत्येकाचा व्हिडिओ घेऊन तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सो त्या पद्धतीचं आहे आणि लवकरच आपलं जे नेक्स्ट टार्गेट आहे ते आपण 12 ज्योतिर्लिंगाचं करणार आहे. सो बघूयात किती सक्सेस होतं आहे, काय होतं आहे. इकडे बघू शकता हे एवढे सगळे जे आहेत ते बॅक साईडला पूर्ण आपले 12 ज्योतिर्लिंग आहेत. मित्रांनो, मंदिराचं आणि 12 ज्योतिर्लिंगांचं आपण दर्शन घेऊन झाल्यानंतर थोडंसं त्याच्या पुढे आलो तर एक गार्डन आहे जिथे आपण जाणार आहे आणि त्याला एक्सप्लोअर करणार आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर मित्रांनो, या गार्डनमध्ये त्यांनी देखावे तयार केलेले आहेत की एक प्रॉपर जे गाव असतं, मग त्या गावामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक राहतात. त्या लोकांचे काम म्हणजे मेन म्हणजे गावचा पाटील झाले किंवा जे आपण म्हणू शकतो गावामध्ये वैद्य राहतो, सावकार राहतो, सरपंच राहतो, गावामध्ये ग्रामपंचायत भरते. तर पूर्ण गावाचा देखावा या ठिकाणी आहे. तर तो तुम्हाला 1 बाय 1 मी इथे दाखवेल. सो प्रत्येक धर्माची कलाकृती या ठिकाणी कशी साकारलेली आहे आणि कशा अचूक पद्धतीने त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे हे आपल्याला या ठिकाणी समजतं. सो खूप छान पद्धतीने त्यांनी असे देखावे या ठिकाणी क्रिएट केलेले आहेत आणि एकदम जिवंत असल्याचं या ठिकाणी फील होतं. बघू शकता तुम्ही प्रत्येक देखावा काहीतरी आपल्याला एक इन्फॉर्मेशन देतो त्यावेळेसच्या धर्माची, त्यावेळेस कसं त्यांचं काम चालायचं, जे आपण म्हणू शकतो की कोणकोणत्या सुविधा एका गावामध्ये पुरवल्या जायच्या. सो या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं आहे. इकडे जर बघितलं तर ज्योतिषी कशा पद्धतीने भविष्य सांगण्याचं काम करतो आहे त्याचा या ठिकाणी देखावा केलेला आहे. इकडे जर बघितलं मित्रांनो तर कशा पद्धतीने सावकाराचा देखावा या ठिकाणी क्रिएट केलेला आहे. लोक आलेले आहेत सावकाराकडे पैसे मागायला आणि त्याच्या शेजारी त्याचा असिस्टंट वगैरे कोणतरी बसलेला असेल. सो अशा पद्धतीने सावकार त्यावेळेस चालायचं, म्हणजे पैसे व्याजाने वगैरे भेटायचे लोकांना सावकाराकडून. आणि पुढे जर बघितलं तर इकडे सोनार आहे, जो सोन्याचं काही काम असेल दागिन्यांचं वगैरे तर तो ते बघतो. तो सोनाराचा या ठिकाणी देखावा केलेला आहे. सो बघू शकता तुम्ही.
इकडे तर पुढं आलो आपण मित्रांनो. मी फास्ट फॉरवर्डमध्ये टाकलं बिकॉज सगळ्या गोष्टी जर समजावत सांगायचं बसलं तर आपला खूप टाईम गेला असता. तर इकडं तुम्ही पुढे बघितलं तर अशा पद्धतीने जंगली जनावरे जे असतात, वाघ, सिंह, माकड, अस्वल वगैरे, सो त्या प्राण्यांचं या ठिकाणी चित्रण केलेलं आहे आणि एक जंगलाचा व्ह्यू देण्याचा या ठिकाणी ट्राय केलेलं आहे. सो पाणी पण चालू आहे आणि बघ आपण येताना बघितलं की लोक कशा सरपण वगैरे तोडत होते, आणत होते. सो या सगळ्या गोष्टी या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. आणि आपण असंच पुढं आलो की मित्रांनो, हा दिसतो आपल्याला पाटलांचा वाडा. जे आपल्या गावचे पाटील आहेत त्यांचा हा वाडा. आणि जसा पाटलांचा रुबाब होता त्यावेळेस आणि ऑफकोर्स अजून पण आहे, बट त्या रुबाबाला साजेल असा एक वाडा या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. बघू शकता तुम्ही वाड्याच्या पुढं तुळस आहे अंगणामध्ये आणि पुढे गेलो तर पाटलांची मुलं या ठिकाणी खेळत आहेत. आणि त्याच्या थोडंसं पुढे जाऊन तुम्ही बघितलं तर पाटील बसलेले आहेत काहीतरी विषयावरती चर्चा करत. त्यांचा प्रधान आहे, एक सेवक आहे आणि शेजारी त्यांचं कुत्रं आहे पाटलांचं. सो अशा पद्धतीने पाटलांचा एक थाटमाट होता तो या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे. वाड्याच्या आतमध्ये आलो की आपल्याला पाहायला भेटतं ते म्हणजे आपल्या पाटलांचा गोठा, ज्याच्यामध्ये पाटलांची सगळी जनावरे आहेत. तुम्ही बघू शकता. सो पाटलांच्या गायी आहेत, त्यांचं दूध वगैरे काढण्यासाठी तिकडं पलीकडे व्यवस्था आहे. आणि थोडं अजून आतमध्ये आलं की आपल्याला दिसतं की पाटलांची फॅमिली आहे. कोणतरी बाळाला खेळवतं आहे, पाटलांच्या सुनबाई आहेत, मग पाटलीनबाई आहेत, आतमध्ये स्वयंपाक करतायत. म्हणजे पूर्ण फॅमिलीचं या ठिकाणी देखावा करण्याचा प्रयत्न केलेला आहे अतिशय अचूकपणे. कुस्ती पूर्ण रस्ता भरलाय गावाचा. आणि मेन थिंग जे आहे तो तमाशा चालू आहे तिकडे. दिस वन ती
मित्रांनो ते जे आत्ता तुम्ही बघताय ना इथे, तो बैल त्यांनी खाली पाडलाय असा, त्याचे चारही पाय बांधलेत आणि पाय बांधून त्याच्या पायाला ठोकतात. सो त्याला पत्रा देणं म्हणतात. म्हणजे बैलांच्या पायाला खालनं एक लोखंडाचं हे असतं, आपण कसं चप्पल घालतो त्या टाईपमध्ये. आमच्या इथं बैल होते, माझे पप्पा ते द्यायचे, म्हणून मला माहिती आहे. आजकालच्या मुलांना ते माहिती नसेल, बट मला माहिती आहे बाबा की ते बैलाला पत्रा देणं म्हणजे जेणेकरून त्याला कामात जी ग्रीप बसत होती ती ग्रीप त्या ठिकाणी चांगली बसायची. त्याच्यासाठी बैलांना पत्र्या, म्हणजे एवढ्या बारीक बारीक गोष्टींचा पण त्यांनी या ठिकाणी देखावा केलेला आहे. इकडे बघा बैलांची झुंज लावलेली आहे, ते पण तुम्हाला दिसू शकतं इकडे. तर खूप छान पद्धतीने त्यांनी जे काय आहे ते इंटिग्रेट केलेलं आहे, खूप छान पद्धतीने, मस्त. चलो फायनली आता झालेलं आहे आपलं सगळं बघून, आणि मी पण तुम्हाला दाखवलेलं आहे, महादेवाचा आशीर्वाद घेतलेला आहे. आता निघूयात आपण बॅक टू इंदोरी. बाय.